पुणे शहरातले पोलीस इतके कर्तव्यदक्ष आहेत की त्यांनी गेल्या 2-3 दिवसात शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम 144 लागू केलं। शहरांमध्ये नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नये यासाठी याच पुणे पोलिसांनी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घातली। रात्री उशिरापर्यंत हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांची दुकानं बंद ठेवायला लावली। मात्र याच पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक जण अवैधरित्या बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय करतो, ती दारू शहरभर डिस्ट्रीब्यूट करतो। शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ती दारू वितरित केली जाते आणि ती दारू पिऊन तब्बल 13हून अधिक लोकांचा जीव जातो। एकाला आंधळेपण आल्याची बातमी देखील या दारू प्रकरणात समोर येते। मात्र पुणे पोलिसांना हे सगळं घडेपर्यंत अवैध दारू विकली जात असल्याची खबरही नसते। पुण्यातून आता मोठी घटना समोर येते। विषारू दारू पिल्यानं 13हून अधिक जणांचे जीव गेल्याची शक्यता आहे। सोबतच या प्रकरणात आमदार रोहित पवार जेव्हा या घटनेची माहिती घेण्यासाठी ससून रुग्णालयात गेले तेव्हा ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आतापर्यंत विषारी दारू प्रकरणात किती डेड बॉडीज आल्यात असा जेव्हा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा रुग्णालयातले अधिकारी रोहित पवारांना म्हणाले, हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही सांगू शकत नाही। कल्पना करा, आजतापर्यंत 13 जण मृत्युमुखी पडल्याची बातमी पुढे आलेली आहे। एक आमदार सरकारी रुग्णालयात जाऊन त्या अनुषंगाने चौकशी करतो, किती जण दगावलेत या संबंधी माहिती विचारतो, त्यावर रुग्णालयातले हे अधिकारी हे कॉन्फिडेन्शियल असल्याने सांगू शकत नाही म्हणतात। त्यामुळे ससून रुग्णालयातले अधिकारी रोहित पवारांपासून नक्की काहीतरी लपवतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। नक्की काय चाललंय या प्रकरणात, किती जणांचा जीव गेलाय, काय काय अपडेट्स आलेले आहेत, हेच सगळं जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि हडपसर काळेपडळ भागात मोठी खळबळ माजलेली आहे। याला कारण ठरलंय ते म्हणजे बनावट दारू विक्रीचं प्रकरण। आपण सगळ्यात अगोदर या प्रकरणातला घटनाक्रम समजावून घेऊयात। पुण्यातील कर्नल सिंग विरका हे नाव असणाऱ्या मालकाचा हातभट्टी दारू तयार करण्याचा व्यवसाय होता। या दारूच्या हातभट्टीवरून ही दारू तयार करून पुणे शहर परिसरात पुरवली जायची, थोडक्यात वितरित केली जायची। ही दारू कॅनमध्ये भरून वितरित केली जायची। अगदी सुटसुटीतपणे चालणारं हे रॅकेट होतं। या रॅकेटमध्ये कर्नल सिंग याच्याकडून दारू घेऊन किरकोळात विकणारे, दारूची वाहतूक करणारे असे सगळेच जण समाविष्ट होते। याच कर्नल सिंग विरकाकडे योगेश वानखेडे नावाचा तरुण दारू डिस्ट्रीब्यूट करायचा। योगेश कर्नलच्या गुत्त्यावरून दारू उचलून तो इतर ठिकाणी पोहोचवायचा। नेहमीसारखं यावेळी देखील योगेशने ही दारू पोहोचवली। लोकांनी आपापल्या अड्ड्यावरून ती दारू खरेदी केली। मात्र यावेळी ती दारू पिऊन घरी गेल्यानंतर दारू पिलेल्यांना अचानक अस्वस्थ वाटायला लागलं। त्यांच्या तोंडाला अचानक फेस येऊ लागला, लघवीवरचं नियंत्रण सुटू लागलं, डोळे पांढरे व्हायला लागले आणि हळूहळू ही दारू पिलेली माणसं मरायला लागली। त्यातल्यात काहींना उपचारासाठी दवाखान्यातही नेलं गेलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही। एकाच दिवसात ही माणसं किड्या मुंग्यांसारखी टपाटप मरत होती। हळूहळू लोकांच्यात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली। अमुक अमुक अड्ड्यावरील दारू पिल्यानं लोक मरायला लागले अशी खबर पोलिसांपर्यंत गेली। त्यानंतर पोलिसांनी या गुत्त्यांना दारू पुरवठा करणारा कर्नल सिंग आणि दारू वितरित करणारा योगेश वानखेडे या दोघांनाही अटक केली आहे। सोबतच आणखीन 8 जणांना देखील पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे। पोलिसांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार अधिकृतरित्या तरी 13 जण मृत्युमुखी पडल्याची बातमी येते। मात्र हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे, कारण ती दारू नक्की कोणाकोणापर्यंत गेली आहे, कोणी कोणी ते पिली आहे हे शोधणं सध्या जिकरीचं आहे। कर्नल सिंग हा काही आज दारू विकत नव्हता, मग ही घटना अचानक कशी घडली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। या दारूत मिथेनॉल आणि स्पिरिट मिसळलं गेल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या योगेश वानखेडेवर यापूर्वी देखील अशाच कृत्यांमुळे गुन्हे दाखल केले गेले होते। मग एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे संबंधित इसमावर जर यापूर्वी दारूच्या अनुषंगानेच गुन्हे दाखल झालेले असतील तरीही ती व्यक्ती पुन्हा अशीच विषारी दारू विकण्याची हिम्मत कशी करते? पोलिसांची भीती नष्ट झाली आहे का? या प्रकरणी पोलिसांनी जिथं ही दारू तयार केली जाते तिथं जाऊन जवळपास 200 लिटरपेक्षा जास्त दारू जप्त केली आहे आणि ती फॉरेन्सिक तपासासाठी पाठवली आहे। मात्र या दारूत ज्या घटकांचा वापर केला जातोय किंबहुना या दारूमध्ये ज्या विषारी घटकांचा वापर केला गेल्याचं बोललं जातं ते घटक म्हणजे स्पिरिट किंवा मिथेनॉल।
खरं तर हे दोनही घटक सहजासहजी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या हातात मिळत नाहीत. मिथेनॉल तर मानवी वापरासाठी अत्यंत घातक आहे, ज्यामुळे अंधत्व येऊ शकतं. त्यामुळेच मिथेनॉलच्या खरेदीसाठी एफडीएचं नियंत्रण आहे, त्यासाठी एफडीएचं लायसन लागतं. मात्र तरीही दारू उत्पादकांना इतक्या सहजासहजी मिथेनॉल मिळालं आणि त्यांनी ते दारूमध्ये मिसळलं. खरं तर दारूमध्ये काही प्रमाणात इथेनॉल हा कंटेंट मिसळला जातो, मात्र तो कंटेंट महाग असतो. तुलनेनं मिथेनॉल आणि स्पिरिट हे स्वस्त असतात. म्हणूनच अवैध दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढवण्यासाठी किंवा तीव्रता वाढवण्यासाठी हे दोनही घटक मिसळले जातात. यामुळं कमी पैशात दारू पिणाऱ्याला तीव्र नशा चढते, तर दारू उत्पादकाचा नफा वाढतो. खरं तर अशा प्रकारे तयार केलेली दारू शरीरात गेल्यानंतर मिथेनॉलचं रूपांतर फॉर्मिक ऍसिडमध्ये होतं, ज्यामुळे शरीरातल्या पेशी निकामी व्हायला लागतात. डोळ्यांच्या नसा जळल्यामुळं अंधत्व येतं. यकृत, किडनी निकामी होऊन काही तासातच व्यक्तीचा मृत्यू होतो, जे आपल्याला आत्ताच्या प्रकरणामध्ये दिसून येतं. आता पुन्हा या प्रकरणात हाच मुद्दा येतो. यापूर्वी देखील पुणे शहर आणि परिसरामध्ये हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले गेले होते, मात्र तरीही आता या कर्नल सिंगच्या दारू अड्ड्यावर दारू तयार केली जात होती आणि ती शहरभर वितरित केली जात होती. हे वास्तव आहे. अगदी पिंपरी चिंचवड मधला दापोडी असेल, फुगेवाडी असेल किंवा हडपसर, काळेपडळ पूर्ण शहरभर ही दारू वितरित केली जात होती. मात्र दुर्दैव हे आहे की पुणे पोलिसांना याची भनकही लागली नव्हती. आज वेळ निघून गेल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे. मात्र जे जीव या विषारी दारूपायी गेले, ज्यांची कुटुंब या घटनेनं उघड्यावर पडलेत, त्यांची जबाबदारी कोण घेणार? गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, कोणतीही हयगय करू नका असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत, जे गरजेचेही आहेत. मात्र या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी दारूच्या गुत्त्यांकडे दुर्लक्ष केलं, ज्यांच्या दुर्लक्षाची किंमत आज काही कुटुंब उघड्यावर पडलेत, त्या अधिकाऱ्यांवर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार कार्यवाही करणार का, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण ही दारू ज्या कुठल्या भागात तयार केली गेली, तिथल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या इलाक्यात दारूची भट्टी आहे हे माहिती नसणं ही एक प्रकारे त्यांच्या कामातली बेफिक्रीच आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. रोहित पवार हडपसर मधल्या एका पीडित कुटुंबाच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी एका मृतकाच्या कुटुंबाची भेट घेतली. तेव्हा माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की या परिसरात गेल्या काही दिवसांपासून फुग्यांमध्ये रात्रीच्या वेळेला दारू विकली जाते. ही दारू विकणारी गाडी विदाऊट नंबर प्लेटची असते. गेल्या 2-3 वर्षापूर्वी इथं रात्रीचे पोलीस गस्त घालायचे, मात्र गेल्या 1 ते 2 वर्षांमध्ये पोलिसांनी इथं गस्त घालणं बंद केलंय, ज्यामुळे इथं राजरोसपणे रोज रात्री दारू विकली जाते. ज्या आरोपीला पोलिसांनी आता अटक केली आहे, तो आरोपी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे. यामुळे पोलिसांवर संशय घ्यायला जागा आहे. जेव्हा आरोपी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जातो, त्यावेळेला ठरवलं जातं की पुढची चौकशी होणार की नाही, आणि जर चौकशी करायची असेल तर ती कुठल्या पद्धतीनं करायची. यासोबतच रोहित पवारांनी पोलिसांसोबत सत्ताधारी आमदारांवर देखील आरोप केलेले आहेत. या प्रकरणी आपण रस्त्यावर उतरणार आहोत असा इशारा देखील रोहित पवारांनी दिलाय. पण या गोष्टीवर दीर्घकालीन उपाय काय असू शकतो? यापुढे विषारी दारू विकली जाऊ नये किंवा विकण्याची हिंमत कुणी करू नये, कोणाच्या आयुष्याची किंमत इतकी स्वस्त होऊ नये, यासाठी सरकार काय उपाययोजना करणार हे देखील पुढे येणं गरजेचं आहे. तुर्तास या प्रकरणाबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.